गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्क्यावर धक्के देत आहेत। एकनाथ शिंदेंच्या काळातील अनेक कामांना फडणवीसांनी स्थगिती दिली आहे। त्यातच आता आरोग्य खात्यातील तब्बल 3200 कोटींची कामं फडणवीसांच्या रडारवर आली आहे। त्यामुळे तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आपण समजून घेऊया लोकशाही मराठीच्या खास रिपोर्टच्या माध्यमातून। मुख्यमंत्री फडणवीसांचा शिंदेंना आणखी धक्का। आरोग्य खात्यातील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती। माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत संशयाच्या फेऱ्यात। गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात कोल्ड वॉर असल्याच्या चर्चा रंगल्यात। मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदे सरकारच्या काळातले अनेक निर्णय रद्द केले, तसंच अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली। त्यामुळे या चर्चांना आणखी बळच मिळालं। त्यातच आता देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का दिल्याचं बोललं जात आहे। कारण शिंदे सरकारच्या काळात आरोग्य विभागातील मंजुरी दिलेल्या 3200 कोटी रुपयांच्या कामांना फडणवीसांनी स्थगिती दिल्याचं समजतंय। या कामांसाठी काढलेली टेंडर्सची रक्कम फुगवून माजी मंत्री तानाजी सावंत यांनी घोटाळा केल्याचा संशय सध्या व्यक्त होतोय। आरोग्य खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळ्याचा आरोप। ॲम्ब्युलन्सच्या खरेदीमध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप। रुग्णालयांच्या यांत्रिकी साफसफाईचं 3190 कोटींचं कंत्राट संशयाच्या भोवऱ्यात। याबाबत आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विद्यमान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना विचारलं असता ते काय म्हणाले पहा। मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेतली। आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दलचं दादा या की सार्वजनिक आरोग्य सेवेत तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीने काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणं एक क्रमप्राप्त आहे। त्यामध्ये काही कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनाव असायचा विषयच नाही। एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे। शेवटी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या नव्या कथित घोटाळ्यावरनं सुषमा अंधारेंनी टीकेची झोड उठवली आहे। एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचे नवनवीन घोटाळे समोर येत आहेत, मात्र सरकारचे भक्तुल्ले यावर गपगार पडल्याची टीका सुषमा अंधारेंनी केली आहे। शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांचे घोटाळे आता बाहेर येत आहेत। तानाजी सावंतांचा नवा घोटाळा बाहेर येतोय। स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराच्या नावाने रोज ऊर बडवून घेणारे शिंदे फडणवीसांचे भक्तुल्ले मात्र आता गपगार बसतील। फडणवीसांनी शिंदे सरकारच्या काळातल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा लावलाय। त्यातच आता तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत संशयाच्या भोवऱ्यात आलेत। आधीच मुलाच्या न झालेल्या बँकॉक वारीवरनं तानाजी सावंतांनी पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप होतोय आणि त्यातच आता त्यांच्या कार्यकाळातील कंत्राट संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली आहेत। त्यामुळे आरोग्य खात्यातले हे घोटाळे जर सिद्ध झाले तर तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतायत। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।